नमस्कार. फाल्गुन दर्श अमावस्या ही मराठी वर्षातील शेवटची अमावस्या आहे. तिला आध्यात्मिकदृष्ट्या पूर्णत्वाची अमावस्या असे मानले जाते आणि उद्या आहे ही दर्श अमावस्या. उद्या तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे, परंतु हा एक उपाय तुम्हाला गुढीपाडव्याला देखील आवर्जून करायचाच आहे. तर दोन्ही दिवसासाठी एकच उपाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तर तुम्हाला सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. उद्या देखील ठेवायची आहे आणि गुढीपाडव्यालाही ठेवायची आहे. सर्व संकटे दूर होतील, कुटुंबाची प्रगती होईल. जे जुने वर्ष आहे तुमचे संकटात गेलेले असेल ते पूर्णतः संकटे नष्ट होतील आणि नवीन वर्ष भरभराटीचे, आनंदाचे आणि तुमची प्रत्येक बाबतीत प्रगती होणारे जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा एक साधा सोपा आणि महत्त्वाचा उपाय करायचा आहे. कारण उंबरठा हे आपल्या घराचे सर्वस्व असते. तिथूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा ह्या येत असतात. तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच यावी आणि नकारात्मकता पूर्णतः नष्ट व्हावी यासाठीच आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तो उंबरठ्यावर कोणती वस्तू ठेवायची आहे, सकाळी कोणत्या वेळेत ठेवायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. जुन्या वर्षातील नकारात्मकता संपवून नवीन वर्षात म्हणजे गुढीपाडव्याला नवीन वर्ष हे सुरू होत आहे. तर नवीन वर्षात प्रवेश करण्यासाठी या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात. त्यापैकी मी तुम्हाला काही उपाय देखील सांगणार आहे. तर तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम घरात स्वच्छता करायची आहे. थोडेसे खडे मीठ पाण्यामध्ये टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि याचा सडा देखील तुम्ही अंगणामध्ये टाकू शकता. यामुळे घरातील नकारात्मकता ही पूर्णतः नष्ट होत असते. त्यासोबतच संध्याकाळी कडुलिंबाचा पाला, कापूर, गुगळ याची धुरी संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे. यामुळे घरातील वातावरण देखील शुद्ध होते. नवीन वर्षाची सुरुवात आणि स्वागत आनंदात तुम्हाला करायचे आहे. त्यासाठी उद्या अमावस्येच्या दिवशी हे काही खास उपाय आवर्जून करायचेच आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, कोणत्याही वाईट गोष्टी, संकटे हे पूर्णतः नष्ट होणार आहेत. तर तुम्हाला हा उपाय उद्या सकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे, तर उद्या सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर तुम्ही 9:30 वाजेपर्यंत कधीही करता येईल. जर तुम्हाला नाहीच वेळ मिळाला तर मग 11 वाजेपर्यंत करू शकता. तर उद्या प्रत्येकानेच करायचा आहे आणि हाच उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी देखील करायचा आहे. फक्त त्यामध्ये अजून काय करायचे आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर पिंपळाच्या झाडाची पूजा उद्या आवर्जून करा. दर्श अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्वाचे मानले जाते. सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे. 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. पिंपळाच्या झाडामध्ये विष्णू आणि पितरांचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे तुम्हाला तिथेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील म्हणायचा आहे. ओम पितृदेवताय नमः हा मंत्र देखील म्हणायचा आहे. पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून ते पाणी जर तुम्ही अर्पण केले तर पितृदेवतांचा देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. त्यासोबतच उद्या तुम्हाला दक्षिण दिशेला दीपदान आवर्जून करायचे आहे. उद्या संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. तिळाचे तेल नसेल तर मोहरीचे टाका. मोहरीचेही नसेल तर जे तुम्ही पूजेमध्ये वापरता ते तेल टाकले तरी चालेल. मात्र त्या दिव्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत. हे पितरांना मार्ग दाखवण्यासाठी आणि त्यांच्या आपल्याला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. त्यासोबतच आर्थिक प्रगती होण्यासाठी, घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी आपल्याला हा उंबरठ्याचा तो उपाय करायचाच आहे. सोबत अन्नदान करणे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. वर्षाच्या शेवटच्या अमावस्येला गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तू जसे की दूध, तांदूळ, दही, साखर असे दान केल्याने मानसिक शांती देखील लाभते आणि चंद्रदोष दूर होतो. म्हणून तुम्ही यापैकी एखादी वस्तू किंवा या सर्व वस्तू दान करणे शक्य झाले तर आवर्जून करावे. मुंग्यांना साखर खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते. झाडाच्या मुळाशी किंवा जिथे मुंग्या असतील तिथे साखर टाकल्याने अनपेक्षित संकटे हे टळतात. म्हणून तुम्ही आवर्जून हे देखील सोपे काम करायचे आहे. या दिवशी मनातील सर्व राग, लोभ, नकारात्मक विचार सोडून द्यायचे आहेत. हे वर्षातील शेवटची अमावस्या आहे. माझे सर्व त्रास यासोबत संपू देत आणि नवीन वर्ष गुढीपाडवा आनंदाचे जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. दर्श अमावस्येच्या रात्री शक्यतो उशिरापर्यंत बाहेर फिरू नये. कोणत्याही स्मशानभूमी किंवा निर्जन स्थळी जाणे टाळावे. तर तुम्ही हे सर्व नियम तर पाळायचेच आहे आणि हा उपाय आवर्जून करायचा आहे. घराचा उंबरठा हे आपल्या घराचे सर्वस्व असते. घरात तिथूनच सकारात्मकता देखील येत असते आणि नकारात्मकता देखील येत असते. तर नकारात्मकता दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कधी कधी आपले शत्रू देखील असतात. शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे.
ते शत्रू आपल्या तोंडावर गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी वाईट विचार करतात. अशा लोकांची नकारात्मकता, नजरदोष, नजरबाधा किंवा मग आपण कुठे बाहेर जातो तिथली जागा चांगली नसते, तिथून नकारात्मकता आपल्यासोबत येते. तर अशा नकारात्मक शक्ती देखील नायनाट होण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये वारंवार काही ना काही त्रास होत असतील, म्हणजेच काय तर नकारात्मकता जाणवत असेल किंवा घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल किंवा मग कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, खूप कष्ट आणि मेहनत करून हवा तेवढा पैसा देखील मिळत नसेल, तर तुम्हाला हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. त्यासोबतच बाधा दूर होण्यासाठी आणि अनेक संकटे जर तुमच्यावर येत असतील, वारंवार संकटाचा वर्षाव होत असेल, असे संकटे दूर होऊन नवीन वर्ष हे भरभराटीचे, आनंदाचे जाण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीही उत्तम ठरेल. या दिवशी तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान करायचे आहे. त्याचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तुम्ही उद्या देखील आणि गुढीपाडव्याला देखील याच वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहे. नक्की व्हिडिओ बघायचा आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. श्रद्धेप्रमाणेच या दिवशी आध्यात्मिक शुद्धी, आत्मचिंतन आणि मोक्ष साधनेसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गरीब गरजू व्यक्तींना, ब्राह्मणांना दान देखील आवर्जून करायचे आहे. तर तुम्ही सुरुवातीला पितृतर्पण करायचे आहे. पितृतर्पण केल्याने पितृदेवतांचा देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो. तर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून पितृदेवतांना तुम्हाला हे दक्षिण दिशेला अर्पण करायचे आहे. इथेच बसून तुम्हाला ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला किंवा 21 वेळेला जप करायचा आहे. त्यासोबतच पितृदेवताकडे तुमच्या घरच्यांना सुख, शांती, समृद्धी लाभावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उंबरठा हे आपल्या घराचे सर्वस्वच असते, म्हणून अशा चांगल्या गोष्टी विशेष तिथीवर जर केल्या तर माता लक्ष्मीच आपल्या घराकडे आकर्षित होत असते. तर सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे पाणी घ्यायचे आहे. पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकले तरी उत्तम ठरेल. त्यामध्ये थोडेसे हळद आणि कुंकू टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर थोडे थोडे शिंपडून घ्यायचे आहे. उंबरठ्यावर शिंपडायचे आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते पूर्णपणे पुसून काढायचे आहे. त्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही नकारात्मक ऊर्जा हे नष्ट होतात. ज्या घरामध्ये अशा प्रकारे पाणी शिंपडले जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करते. तुम्ही बघितलं असेल, शहरामध्ये ही परंपरा कमी झालेली आहे, परंतु गावाकडे प्रत्येकाच्या अंगणामध्येच असा सडा टाकला जातो. पाण्यामध्ये थोडेसे हळद कुंकू टाकून याचा सडा प्रत्येकाच्या अंगणामध्ये असतो. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे पितृदेवता प्रसन्न होतातच, त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. तर त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे. हळदीचे लेपन कसे करायचे आहे सर्वांनाच माहीत आहे. हळदीमध्ये थोडेसे गंगाजल, गोमूत्र टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि त्यानंतर ते तुमच्या उंबरठ्यावर लेपन करून घ्यायचे आहे. असे केल्याने नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जाते आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. त्यानंतर एका वाटीमध्ये थोडेसे कुंकू घेऊन त्याचा गंध तयार करायचा आहे आणि तुमच्या उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे पूर्ण काढायचे आहे. मधले 4 बिंदू, 2 कडाच्या लाईन आवर्जून काढायचे आहे. त्यासोबतच तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक स्वस्तिक काढायचे आहे. अशा प्रकारे हळदीच्या लेपनावर तुम्ही जर स्वस्तिक काढले तर घरातील दरिद्रता पूर्णतः नष्ट होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येत असते. त्यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून मोहरीचे तेल असेल तर ते आवर्जून टाका. ते नसेल तर जे पूजेमध्ये वापरता ते तेल टाकले तरीही चालेल किंवा तूप असेल तर तूप देखील टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याला हळद कुंकू लावायचे आहे आणि तुम्ही बाहेरून घरामध्ये येता जी तुमची उजवी साईड असते त्या साईडला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर हळद कुंकू, अक्षता, फुले पुन्हा एकदा वाहून घ्यायचे आहेत. नमस्कार करायचा आहे. हा दिवा माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करण्यासाठी, पितृदेवतांसाठी दोन्हीसाठीही लावला जातो. दिवा हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि ज्या ठिकाणी सकारात्मकता असेल तिथेच माता लक्ष्मी कायम वास करत असते. त्यानंतर अजून एक महत्त्वाचे काम करायचे आहे. पिवळसर असा तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. ताजा टवटवीत घ्यायचा आहे. खराब झालेले लिंबू या ठिकाणी घ्यायचे नाही आहे आणि तो तुमच्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचा आहे. लिंबामुळे नकारात्मक शक्ती ही पूर्णतः नष्ट होत असते. कोणतीही शक्ती घेण्याची पावर ही लिंबामध्ये असते. नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जाच घरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती आकर्षित करण्याचे काम देखील हा लिंबू करत असतो आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. तर दिवसभर हा लिंबू तसाच ठेवायचा आहे आणि संध्याकाळी 6च्या नंतर त्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तसा उतरवून घ्यायचा आहे. 7 वेळेला उतरून झाल्यानंतर तो लिंबू अशा ठिकाणी टाकायचा आहे जिथे कोणी येणार नाही, कोणाच्या ओलांडण्यात येणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायचा आहे. तर हा लिंबू ठेवण्याआधी तुम्हाला दोन्ही स्वस्तिकला देखील हळद कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायचे आहेत.
दरवाजावर जे स्वस्तिक काढलेले आहे त्याला देखील हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर हा लिंबू ठेवायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उतरवून तुम्हाला हा फेकून द्यायचा आहे. जर आपण हा उपाय केला तर आपल्या घराला कोणताही दोष लागलेला असो, करणी बाधा असो, नजरबाधा असो, कुठलीही बाधा असो ती पूर्णतः नष्ट होते. दिवा तुम्ही बाहेर ठेवलेला आहे तो संध्याकाळी पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा आहे. दिवा हा संध्याकाळी लावणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक असल्यामुळे एक स्वस्तिक तुम्हाला स्वयंपाकघरात काढायचे आहे, एक तुम्हाला तुळशीजवळ देखील आवर्जून काढायचे आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे. पितृदेवतांच्या स्मरणार्थ त्यांच्या वाटेतील अंधार हा दूर होण्यासाठी हा दिवा असतो. त्यामुळे आपल्याला देखील आशीर्वाद मिळतात. माहिती आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.